नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण झटपट अशी 15 मिनिटात चिकनची वेगळ्या चवीची झटपट अशी भाजी बनवणार आहोत। नेहमीच आपण काळा किंवा लाल मसाल्याची ग्रेव्ही करतो, तर आज वेगळ्या पद्धतीने झटपट आपण ही भाजी बनवणार आहोत। याकरता इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले। धुतल्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट करण्यासाठी काही मसाले घातलेत। आलं लसूण पेस्ट 1 चमचा, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून हे सर्व मॅरिनेट करायला साईडला ठेवून देऊयात। 5 मिनिटे चिकन मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण गॅसवर मोठे कुकर ठेवले। यामध्ये 3 पळ्या तेल घातले। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालूयात। जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे घातलेत। कांदा इथे सोनेरी रंग येईपर्यंत 1-2 मिनिटे आपण परतून घेऊयात। कांदा परतून झाला की यामध्ये काही खडे मसाले घातले। दालचिनी, लवंग, तमालपत्रे, मसाला विलायची, हिरवी विलायची। आता हे सर्व आपण परतून घेऊयात। खडे मसाले छान परतले की यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घातलाय। टोमॅटो इथे आपल्याला थोडासा मऊसर होईपर्यंत 1 मिनिट परतून घेऊयात। तर काल काय झालं, मी डीमार्टमध्ये गेले आणि तिथे मला सुहानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स दिसलं। चला तर म्हणलं आता हे घेऊन आपण छान अशी वेगळी भाजी करून बघूयात। नेहमीच आपण लाल किंवा काळा मसाल्याचं चिकन ग्रेव्ही करतो, तर आज म्हटलं सुहानाच्या चिकन ग्रेव्हीचं मिक्स पॅकेट वापरून छान अशी भन्नाट भाजी बनवायला घेऊयात। तर यापासून मी भाजी केली ते खूपच छान लागली, तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। आता इथे मी मिक्स पॉकेट दोन्ही आहेत ते फोडून घेतलेत। एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घेऊयात। पाणी घालून हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला थोडासा आपल्याला गाठी वगैरे दिसतात, तर हाताने हे छान मिक्स करायचं, पूर्ण एकजीव करून घेऊयात। तर मी 2 पॉकेट आणले होते, 50 रुपयात 2, आणि हे मी दोन्ही इथे वापरत आहे। अगदी 6 ते 8 लोकांसाठी 2 पॉकेट अगदी परफेक्ट आहे। 4 लोकांसाठी तुम्ही इथे 1 पॉकेट वापरलं तरी चालेल। टोमॅटो देखील इथे छान मऊसर झालं आहे। आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत 2 चमचे। आता तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही इथे जास्त देखील वापरू शकता। इथे माझं लाल तिखट थोडंसं तिखट आहे, त्याकरता अगदी इथे मी 2 चमचे वापरले। आता हे सर्व तेलात परतून घेऊयात। आता यात आपण मॅरिनेट केलेले चिकन घालूयात। आता तेलात आपण चिकन छान परतून घेऊयात। पाण्यात मिक्स केलेली ग्रेव्ही आहे ती घालून घेऊयात। तर यात देखील मसाले असतात, तर आता आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये लाल मिरची पावडर वापरायची आहे। आता हे सर्व छान तेलामध्ये मिक्स करून घेऊयात। आता तेल सुटेपर्यंत 1-2 ते 3 मिनिटे आपण ही ग्रेव्ही छान परतून घेऊयात। 2 ते 3 मिनिटे झालेत। ग्रेव्हीला छान तेल सुटलं की यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी वापरायचं आहे। तर इथे तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरलं तरी चालेल। तर इथे मी टोटल 2 ग्लास पाणी वापरले। शक्यतो अशा मसाल्याची ग्रेव्ही करायची असेल तर ती थोडीशी दाटसर हवी, त्याकरता अगदी इथे मी 2 ग्लास पाणी घातले। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। तर ग्रेव्हीत थोडेसे मीठ वापरल्यामुळे इथे आपल्याला चवीनुसारच मीठ वापरायचं आहे। यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। 1-2 मिनिटे आपण ही भाजी उकळून घेऊयात। 2 मिनिटे झालेत, भाजी छान उकळली। आता कुकरला झाकण लावून कुकरच्या इथे आपल्याला 2 शिट्ट्या काढून घेऊयात। 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर इथे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर इथे आपला कुकर थंड झाला आहे, झाकण काढून बघूयात। तर इथे आपली खूपच छान अशी भाजी तयार झाली। तर इथे आपण कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या, तरी देखील इथे भाजीला छान अशी तरी आली। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, तर इथे चिकन देखील छान मऊ शिजलंय। तुम्ही इथे बघू शकता खूपच छान अशी भाजी दिसते। तर ही भाजी रोटीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खूपच भन्नाट लागते। भाजी बघून पटकन तुम्हाला पाणी सुटलं असेल तर पटकन झटकन भाजी बनवायला घ्या आणि भाजी कशी झाली ती कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा। तर इथे मी भाजी खाऊन बघितली तर खूपच भन्नाट अशी भाजी झाली। तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।